प्रज्ञा बघा किती गोरी आहे माझ्यापेक्षा आणि मी किती काळा आहे. सच में जिंदगी में पहली बार खा रही है. महाराष्ट्र में रह के तूने चुलीवरची दम बिर्याणी आणि हैदराबाद स्पेशल मस्त दम बिर्याणी. म्हणजे काम 25 झालेलंच आहे ऑलमोस्ट. तेव्हा कसं बाहेर निघला डिस्प्ले. गाईस मामाच्या गावाला आलोय. मामाचं क्वालिटी उन्हामध्ये खूप जास्त छान येते फोनची. बार्गेनिंग बघा कशा चालू आहे. हालत काय केली बघा स्वतःची. कुठली सिटी जिंकते ते बघायचं आहे का, करू का ते मला नक्की सजेस्ट करा. ए लाडू भाई, गुड मॉर्निंग गाईस, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आता 9 वाजलेत आणि मी लाडूला घेऊन चाललोय दूध आणायला. फर्स्ट व्लॉग इन आपला iPhone 17 Pro. पहिला व्लॉग आहे बघा. कशी वाटते क्लॅरिटी. मॉर्निंगचं सूर्य निघलाय. थोडं बेटर दिसतंय का पहिल्या याच्यापेक्षा? नोटीस करा आणि सांगा मला. ओके. लाडूला घेऊन जायचे तर ती लाडूचे कपडे चेंज करते. आता पाण्यात खेळले जस्ट बघा, पाणी सांडलं इकडे. चला 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 चला. कपडे बिपडे घालून आले लगेच दुसरं वळ आमचं. यायचं तुला पण. बाय कर मम्माला. बाय कर गाईज. डुअल कॅप्चर. बाय कर ना मम्माला. बाय कर पप्पी दे. गाईज डुअल कॅप्चर आहे आपला बघा. म्हणजे समोरचं पण कॅप्चर होतं आणि मागचं पण कॅप्चर होतं बघा, असं व्हिडिओ कॉल सारखा. ही सिस्टम खूप आवडलेली मला, त्यासाठी मी हा फोन घेतलाय. ह्या सिस्टममुळे म्हणजे व्लॉगिंगला कसं सोपं होतं बघा. दोन्ही पण फ्रेम एकदाच आपण रेकॉर्ड करू शकतो. क्लॅरिटी चेक चालू आहे आज. मग काय किती क्लिअरिटी. क्लॅरिटी. आता चाललो गाईस आम्ही दूध घेऊन. फक्त दूधच घेतलंय बघा इथे. लाडू बाळ बघा. ठीक आहे चला आता रेडी होऊन घरी गेल्यावरती भेटूयात. बाय. गाईज रेडी झालोत बघा. आणि प्रज्ञा बघा किती गोरी आहे माझ्यापेक्षा आणि मी किती काळा आहे. तिकडे आपला आयफोन चमकतं आहे ऑरेंज कलरचा बघा, मस्त पैकी एकदम झकास बोले तो. फर्स्ट व्लॉग आहे हा या फोन मध्ये. चप्पल घालणं चाललंय इकडे. हिला माहिती आहे आता बाहेर जायचं आपल्याला, म्हणून बघा चप्पल घालायची प्रयत्न. घातली पण का नाही, थोडीशी बाकी आहे घालणं. प्रज्ञा मॅडम रेडी, सगळे काम वगैरे झालेत आणि 11:15 झालेत. मागे तुम्ही घड्याळात बघू शकता. आणि आता जाऊ फायनली आपण. फर्स्ट व्लॉग शूट होत आहे. काहीतरी सगळं गॅस वगैरे सगळ्यांचे संपलेत. गॅसचे जरा आपले शॉर्टेज झालेत इंडियात, महाराष्ट्रात. तर सगळेजण आपले आपले सेफ राहा मस्तपैकी. जास्त गॅस वेस्ट करू नका. आज चुलीवरती काहीतरी बनवायचा आपला विचार आहे, पण बघू काय होतं घरी आल्यावर. म्हणजे असेल वेळ तर बनवूयात. ओके चला, ऊन व्हायच्या आधी निघूयात लगेच ताबडतोब. हा फोन बघा कसा करून टाकलाय. iPhone 11 आपला. खोलत पण नाही अजिबात. हा डिस्प्ले पण बघा निघतोय. हा फोडलाय आमच्या लाडूबाईने. रबर लावलं याला बघा, इथून निघतोय. खतरनाक एकदम काम झालेलं आहे याचं. काम 25 व्हायचं मागे आहे. म्हणजे काम 25 झालेलंच आहे ऑलमोस्ट. तेव्हा कसं बाहेर निघला डिस्प्ले. फोन कामातून गेला. हा याची रिपेअरिंग कॉस्ट 10,000 पर्यंत असेल मे बी. पडला असाच हा. हे बघा धूप सवशणी केली. धूप सवशणी की निंजा टेक्निक बघा. गाईस मामाच्या गावाला आलोय. मामाचं डॉक्युमेंट्स घ्यायला काम आहे जरा. लाडू बघा झाड वगैरे लावलं मस्त. प्रज्ञा बघा, रिजवाना बघा. उन्हाचं गाईस. आता आम्ही सगळ्याच पहिला थांबलेत इथे. स्पेशल उन्हाळा स्पेशल. डोळे, अरे डोळे. हा बघा गाईस किती जम होतो. बघा गाईस कसं क्वालिटी बघा. डोळे बघा प्रज्ञाचे. अरे 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 काय लाडू असं. जिथे गेली तिथे काही ना काही 2 मिनिटं लक्ष नाही दिलं तर लगेच हे करते. हॅलो गाईज, आम्ही आमच्या बाजारला आहे बघा. उन्हापासून वाचण्याचे प्रयत्न चालू आहेत. पटपट 5 ते 10 मिनिटात सामान घेऊ आणि जाऊ. क्वालिटी उन्हामध्ये खूप जास्त छान येते फोनची. त्याच्यावर कांदा लसूण वगैरे घेतलंय. इकडे कोथिंबीर घेतली आहे आणि वटाणे घेतले आणि इकडे लाडू टमाटर घ्यायचा बाकी आता.
ते खरबूजा घेता है रे. 30 में लगाओ. 50 की देर वाली किलो छोड़ो ना. नहीं नहीं 2.5 किलो नहीं चाहिए, 2 किलो चाहिए. अरे पडलं ले लो. आडू एक भी काय करती. बार्गेनिंग बघा कशा चालू आहे. ये मट्टी का नीचे रहता ना ऐसा, जमीन पे रहता ना मान लीजिए खेत में. नहीं, ये दूसरा उसके साइज का दो. काय आहे असं. लाडूची मम्मी टमाटर घेते. झाली पिशवी भरले आपले. चाललो आपण घरी. ऊन आहे म्हणून भरपूर फटफट घेतलं सगळं सामान. कलिंगड बघा कसे विकतात उन्हाळ्याचे. 10 रुपयाला कलिंगड मस्त एकदम. घेतलंय आपण, एकच घेतलंय. काहीच मी इकडे आले पिझ्झा खायला आणि रोहित गेले लाईट बिल भरायला आणि येत आहे ते परत इकडे. मी ऑर्डर देऊन टाकते इकडे आणि लाडू बघा कशी खेळते. ऑर्डर द्या पिझ्झे का अब तक नहीं आहे. गाइस जस्ट माईचं बिल भरून आलो. 210 रुपये बिल आलेलं. बिल भरलं आणि आलो इकडे खायला पिझ्झा. प्रज्ञा मॅडमला आज पार्टी आहे फोनची माझ्या. गाइस बघा पिझ्झा पार्टी चालली इकडे बाय डॉटर अँड मदर. मी मागवलं नूडल्स माझ्यासाठी. चालते लवकर लवकर खाऊ आणि जाऊ. आता वाजलेत 1:30 वाजलेत. मे बी 2 वाजता आपल्याला निघता येईल इथनं. हे बघा कसं पसारा करून ठेवलाय बघा पोरीने. सगळं सांडून दिलंय. हालत काय केली बघा स्वतःची. व्हेरी नाईस. कपडे धुवायला आहे तिची मम्मी. काहीच घरी आलो जस्ट कूलर लावलं. गाडीवर झोपली होती आणि घरी आल्या आल्या लगेच उठलं बाळ. हे 2:30 वाजले घरी यायला. घरी यायचं जो सुकून आहे ना गाईच एकदम असं सुकून भेटलाय ना. उन्हाच्या एवढा गरम गरम वाफा आणि कूलरची अशी थंडी थंडी हवा. बाय. कामाला लागले पोरगे. काय ना काय काम शोधून शोधून काम करते बघा. दे ना ते मला. घे मम्मी कडून. घे ना. आळशी बाळ धैर्य तू काळ म्हणा ऐकत. काकडे अशी तोडून ठेवली इकडं. मम्मीला दे कपडे धुवायला. सो जस्ट फ्रेश वगैरे झालो. मस्त चेंज वगैरे केलं. निवांत वाटते. आता 3 वाजलेत. काही भेटूयात संध्याकाळी. बाय. पाणी जरा घरी नाहीये. बघू पाण्याचं काय होतं. पाणी येतं का नाही आज. नाही जर आलं तर विहिरीवरून आणावं लागेल. गाईज सगळे काम वगैरे करून बसल्यात आमच्या प्रज्ञा मॅडम. आणि रामफळ दिलंय आता आमच्या शेजाऱ्यांनी आणून दिले रामफळ त्यांच्या शेतातलं. लाईट पण गेली. कॉंग्रॅच्युलेशन्स प्रज्ञा. मला पण. अरे चाकू क्यों लाई है? कैसे खाते. ऐसे तोड़ के खाते. चाकू से नहीं काटते उसको. काय रे प्रज्ञा. मला नाही माहिती. मी पहिल्यांदा बघितलं. अरे इसको ऐसे फोड़. ले पकड़. फोड़ ऐसे ही फूटते हो. रामफळ नाही खाल्लं का ते बाईने. अरे हाँ ऐसा. अरे तो सीताफल जैसा ही. हाँ सीताफल ये रामफल. सीताफल जैसा ही लग रहा है. थोड़ा सा अलग डिफरेंट टेस्ट रहता है जरा सा. पर सीताफल से बेटर लगता है ये थोड़ा. अच्छा है क्या. अरे इसमें तो सच में जिंदगी में पहली बार खा रही है. माँ कसम. महाराष्ट्र में रह के तूने रामफल नहीं खाया. तेरे को यूपी भेज देना चाहिए. यूपी में भी मिलता है. हर जगह मिलता है रामफल. इसको क्या हुआ. नाक में डाली थी. काय आहे लाडू. चाल तुला टेस्ट कर. खा 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 ना. छान आहे. खा छान आहे. खा खा. सळीला आली ही. खातो आम्ही गाईस. चला बाय. थोडा वेळाने भेटूयात. रेस्ट करायचं टाइम आहे आता. आराम करायचा. खूप थकले ते लोक. तुला खायचं नाही काय करायचं नाही काय आहे विषय. अच्छा आहे का. खाते जा रही है. खाना तो तू. तुला नाही आवडलं. ए लाडू बाई काय. अंधार आहे म्हणून याच्यात एवढं आज घरात आपल्या एवढं छान व्हिडिओ येत नाही बघा. ये वेस्ट कर देगी. नहीं रहता ना इसमें. गाईज जेवण बनत आहे आता सध्या. आणि इकडे बघा तुम्हाला खूप दिवस झालं एक गोष्ट हेच करायची विसरलो होतो की मी जरा साईट वर मॅडम. गाईज आपल्या चॅनल वरती आज जो व्हिडिओ टाकलाय मी. कुठे गेला व्हिडिओ. कुठे आपला. एक मिनिट गाईज मला व्हिडिओ कॉल येतोय जरा. एक मिनिट. गाईज ते मम्मीचा याचा दीदीचा राहुल मामा सर्वांचा जॉईंट व्हिडिओ कॉल आलेला. ग्रुप व्हिडिओ कॉल. तर मी काय बोलत होतो ऐका. हा जो आपला व्हिडिओ आहे हा 2 हफ्ते झाले टाकून.
मुस्लिम हैदराबादी बिर्याणीचा. तर याच्यावर मी गाईज विचारलं होतं की कोण कुठून बघताय व्हिडिओ, ते कमेंट करून सांगा. ओके, तर तुम्ही लिटरली गाईज एवढे कमेंट्स केले. एवढे कमेंट्स कुठल्याच व्हिडिओला आपल्या लवकर आले नाही, म्हणजे खूप दिवस झाले एवढे कमेंट्स आले नाही. हे बघा आता 343 दिसत आहे, पण नंतर वाढू पण शकतात. म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ बघतायत तोपर्यंत अजून वाढतील, 350 प्लस होऊन जातील. बघा हे कमेंट्स मी विचारलेलं की कुठून कुठून तुम्ही लोक व्हिडिओ बघतायत ते कमेंट करून सांगा. तर तुम्ही लिटरली सगळे सिटींचे नाव आलेत बघा, मुंबई, पुणे, पनवेल, कल्याण, नाशिक. वॉशिंग मशीन कितीची आहे. कमेंट्स बघा तुमचे. फ्रॉम सुरत, बोईसर, पुणे, नागपूर, पवई, नागपूर, अलिबाग, नालासोपारा, सातारा, दहिसर, गुजरात, ATC. बघा एवढ्या कमेंट्स आहेत गाईज, तुम्हाला काय सांगू बघा. सगळ्यांनी आपले आपले लोकेशन सांगितले बघा, सांगली, सिंधुदुर्ग, ठाणे. खूप एवढे सारे कमेंट्स आहेत. 343 तर आता 350 होतील समजा, एवढ्या साऱ्या कमेंट्स आहेत. तर माझ्या एक दिमागात आता बसल्या बसल्या एक विचार आला की तुम्हाला म्हणजे हवंय का की यामध्ये ज्या ज्या सिटीज आहेत त्या म्हणजे मी एकत्र करू. टोटल जास्त कमेंट कुठल्या सिटी मधून आलेत? बापरे, ही पोरगीने पाणी सांडला नाही इकडे हटकून घरपुसायसाठी. रेडी बिडी झाली का तू? प्लीज इग्नोर गाईस माय बॅकग्राऊंड व्हॉइस. तर मी काय बोलत होतो, हे करू का मी म्हणजे सगळे छाटणी करू का पूर्ण सगळ्या सिटीज लिहून घेतो आणि सगळ्यात जास्त कुठल्या सिटीवरून कमेंट्स आलेत आपल्याला ते आपण कुठली सिटी जिंकते हे बघू आपण. बघायचं की नाही ते तुम्ही नक्की सांगा. आणि मला परत व्हिडिओ कॉल येतोय, ग्रुप व्हिडिओ कॉल. मी त्यांना बोललं 5 मिनिटं थांबा, तरी पण थांबत नाही. तर गाईज लवकर लवकर कमेंट करा आणि बघू कुठली सिटी जिंकते. हे बघायचं असेल तर मला सांगा, मग मी त्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवेल ह्या व्हिडिओ नंतर लगेच. तुम्ही जर बोलले करा कुठली सिटी जिंकते ते बघू आपण. ओके, म्हणजे आपल्याला शिफ्ट होण्यासाठी ती सिटी आपल्याला सिलेक्ट करायची आहे. बॅकग्राऊंड व्हॉइस साठी आय एम सॉरी, मायलेकींचं खूप धिंगाणा चालू आहे. विचार करा एकदा आणि हवंय का त्यासाठी कमेंट्स करा. ओके, थोडा वेळ भेटूयात. बाय गाईज. हे बघा चुलीवर हे बनवलेले दम बिर्याणी, त्याला खूप प्रेम दिलं तुम्ही. बघा खूप प्रेम दिलेलं आहे ह्या व्हिडिओला, मस्त एकदम 48K व्ह्यूज आहेत बघा. चुलीवरची परत बनवायचं का ते कमेंट करून नक्की सांगा, मग चुलीवर बनवू आपण. लाडूबा किती छोटी होती, टकली टकली. नाही आता बघा, आता पण टकलीच आहे अर्धी. हे बघा, हे बघ चुलीवरची दम बिर्याणी आणि हैदराबाद. याला बघा किती कमी व्ह्यूज आहेत आणि याला जास्त आहेत. चुलीवरच्या याला तुम्ही जास्त प्रेम दिले. ओके, काय 6-7 महिने आधीचा आहे हा, 2 हफ्ते आधीचा आहे. चूल्ही पे खाना बनाने के लिए बहुत काय रे लाडू, मेहनत लगता है. आग बुझ जाती बार बार, आग जलाना पड़ता है. ती काहीतरी लाव बोलते मला. गाईस तुम्हाला आवडतात का रेसिपीचे व्हिडिओ ते पण सांगा. कुठली रेसिपी हवी आहे जर बनवू व्हिडिओ तर ते पण सांगा. ओके, असं काय करते, असं नको करू. बनतंय आपलं गाईस. गॅस सध्या आहे आमच्याकडे. तुमच्याकडे सगळेजण काळजी घ्या आपली आपली गॅस वगैरेची, सगळं व्यवस्थित हँडल करा सिच्युएशन. गावी काही टेन्शन नाही, गावी सगळं ऑल सेट आहे. ओके, हा कुठली सिटी जिंकते ते बघायचं आहे का, करू का ते मला नक्की सजेस्ट करा. ओके, तर तुम्ही बद्दल काय पण व्हिडिओ बनवला वगैरे तुम्हाला आवडेल नाही आवडेल त्यासाठी मी तुम्हाला विचारतोय परत परत की चालतंय. परत कपडे बदलले बघा मॅडमने आमच्या. लिंबू सोबत खेळते. आता आम्ही जेवायला बसणार आहेत. इकडे कांदा कापणं चाललंय. अरे अरे, क्या में नींबू क्यों दिया तूने? उसने लिया, उसको पसंद है नींबू. अरे गाइस हिंदी बोलायची सवय झाली. ए नको नको, जा नाच, जा गाणं लावतो, जा नाच नाच, गाणं लावतो, जा नाच नाच, जा ना नाच ना लाडू. गाईस असं आम्ही आता जेवण करतोय. तर गाईस हा छोटासा व्हिडिओ होता. आयफोन 17चा फर्स्ट व्लॉग आहे हा, शूट केलेला यामध्ये. तर कसं वाटलं ते लाईक करून कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थोडंसं हालत खराब झाली, जरा पाणी आज आलं नाही, बघू उद्या येतं का. आता थोडेसे काम वगैरे केले त्यानंतर ते जरा थोडा आजारी माहोल वाटतोय, जरा थोडंसं बेटर फील होत नाहीये. त्याचं पण पोट दुखत होतो काल. ओके, भेटूयात मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकरच. काय ब्लॉग हवा आहे ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, तो ब्लॉग आपण शूट करूयात. ओके, टाटा, गुड नाईट स्वीट ड्रीम्स अँड सगळे आपली आपली काळजी घ्या. ओके, बाय.